ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की तू ना सिनियरसमोर ना हट्टच धरायची, सिनियरला सांगायची की मला ना पटकन जा घेऊन. मग आता सिनियरसुद्धा ना तो फ्रॉक घेऊन जेव्हा तुला घेऊन आला होता तेव्हा तू सिनियरकडे हट्ट केलास म्हणून सिनियर इथपर्यंत तर आला होता. आणि मग दुसरीकडे आता आपणच आता सगळ्यांना घरी जाऊन सगळं काही खरं खुरं सांगून टाकूया असंही आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो. अर्जुन तिला हे सगळं जेव्हा बोलतो ना तेव्हा मात्र आता अर्जुनला ती थांबवते आणि अर्जुनला म्हणत असते की आपल्याला असं जाता येणार नाही कारण आपल्याकडे ना कोणतेच पुरावे नाही आहेत. त्यावर अर्जुन तिला म्हणतो की तू असं का म्हणतेस. त्यावर अर्जुनला सायली म्हणत असते की बघा मला असं वाटतं ना की जर तन्वी म्हणून मी आहे तर यासाठी काहीतरी आपल्या हातात पुरावे तर हवे ना. जर आपल्याकडे पुरावेच नसतील तर आपण कसे जाणार आहोत सगळ्यांसमोर. म्हणून मला असं वाटतं की एकदा का ना माझ्याबद्दलच्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित समजल्या म्हणजेच माझं आणि त्याचसोबत प्रतिमा आत्या रविराज यांच्याशी काय नातं आहे हे सगळं उलगडलं ना तर निदान मला ह्या सगळ्या गोष्टी तरी क्लिअर होतील असं मला तरी वाटतं असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा अर्जुन जो आहे तो आता बघतच राहतो. अर्जुन आता म्हणू लागतो की तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे पण मी काय म्हणतोय तू जरा ऐक ना. आपण जर आता सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे. माझी तर पूर्ण खात्री आहे की ही तूच आहेस करून. पण आता सायली अर्जुनला समजावते जर आपल्याकडे सगळेच पुरावे असतील ना तर आपण घरातल्यांसमोर सांगू शकतो की नाही हे सगळं काही खोटं आहे, तुम्ही एकदा ऐकून बघा. पण जेव्हा सगळीजण ऐकतील ना तेव्हा तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तेव्हा खऱ्या अर्थाने सफल होतील. म्हणूनच मी तुम्हाला सांगते आपण ना या सगळ्या काही गोष्टी आहेत ना मागच्या पुढच्या विसरून आधी पुरावे शोधूया मग सगळ्यांसमोर या गोष्टी आणूया. असं बोलून आता सायली अर्जुनला मिठी मारते. अर्जुनही सायलीला जवळ घेतो कारण ज्या तन्वीच्या शोधात ती लोक इतके दिवस होते ती तन्वी म्हणजे त्याची सायली ही बायकोच होती हेही त्याला कळलेलं होतं. आणि त्याची बालपणीची मैत्रीण हीच त्याची बायको झालेली आहे हे ऐकूनच ना तो खूप जास्त खुश होतो आणि तो आता तन्वीला मिठी मारतो. त्याच वेळेला त्याला लहानपणीचे ते प्रसंगसुद्धा आठवतात जेव्हा तो आणि तन्वी असेच एकत्र यायचे आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टींमध्ये दोघंही जण हरवून जातात. तेच आता अर्जुन म्हणत असतो की बायको आज मला इतका आनंद झाला आहे ना की काय सांगू, शब्दातसुद्धा सांगता येणार नाही. पण आता आपण घरातल्यांना एवढंच तरी सांगू शकत नाही पण आपण ना लगेचच कामाला लागूया. मी ना घरी सांगतो फोन करून की तू सापडली कारण घरातसुद्धा सगळेजण ना काळजीत आहेत असं देखील आता अर्जुनने सायलीला म्हटलेलं असतं. तेच आता अर्जुन सायलीला हे म्हटल्यावर सायली म्हणते की उगाच घरच्यांना माझ्यामुळे टेन्शन झालं असेल बरोबर. अर्जुन म्हणतो की हो सगळेजण तुझी काळजी करत होते त्यामुळे ना पटकन ना आपल्याला आधी निघावं लागेल असंही आता म्हटलं जातं. सायलीचे डोळे पूर्णपणे पाणावलेले असतात आणि सायली जी आहे ती आता बघतच राहते. आणि तेव्हा अर्जुन सायलीला घेऊन तिकडनं बाहेर पडतो. जेव्हा अर्जुन सायलीला घेऊन तिकडनं बाहेर पडत असतो ना दोघंही जण आता आशीर्वाद घेतात आणि तिकडनं निघतात. तेच आता राकेश म्हणजेच आता हा जो दाखवला आहे ना तो दुसरा तिसरा कोणी नाही तर राकेशच आहे म्हणजे नागराजचा मुलगा. माझी 100% या सगळ्यावर खात्री आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते. आणि जेव्हा राकेश ना बाहेर उभा असतो तो ना सायली आणि अर्जुन गाडीचे ब्रेक फेल करण्याचा टायर पंक्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. पण सायली अर्जुन नेमके ना तेव्हाच आलेले असतात आणि तेवढ्यातच ना ते जेव्हा येतात ना तेव्हा सायली गाडीमध्ये बसते तर अर्जुनही आता त्याच्या सीटवर बसायला चाललेला असतो. तेव्हा लगेच हा जो मुलगा आहे म्हणजेच तो राकेश जो आहे नागराजचा मुलगा तो आता गाडीच्या मागे जातो. अर्जुन गाडी घेऊन तिकडनं सटकतो आणि त्यामुळेच ना तिकडे त्याचा प्लॅन जो आहे तो फ्लॉप होतो. त्याला करायचे असतात गाडीचे ब्रेक फेल आणि त्याचसोबत गाडी पंक्चरसुद्धा पण ती काही करता आलेली नसते. तेच दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सचिन जरा अस्वस्थच असतो. ते सचिनचा फोन वाजतो. सचिनचा फोन वाजल्याबरोबर सचिन लगेच कॉल रिसीव करतो. सचिनला आता अननोन नंबरवरनं फोन आलेला असतो म्हणून इकडे तो विचार करतो की कोणाचा असेल तर प्रियाचा हा कॉल आलेला असतो. आणि प्रिया जेव्हा कॉल करते ना तेव्हा कॉलवर सांगत असते काय झालं आहे, काय करायचं आहे ते सांगा.
आतापर्यंत तुम्ही काय काम केले असेही ती सचिनला विचारते. सचिन म्हणतो की तुला 10 वेळा सांगितलं मला तिथून पोलीस स्टेशनमधनं फोन नको करत जाऊ, माझा नंबर ना रेकॉर्डमध्ये सापडतो, तरीसुद्धा तू तेच करतेस ना. त्यावरती म्हणते की तू काम कुठपर्यंत केले ते सांग, तुला एवढी चांगली संधी दिली त्याचं काही सोनं केलेस का? तर सचिन म्हणतो की हो मला तेवढीच कामं आहेत ना, बाकी मला कुठचीच कामं नाही आहेत जी आता तेवढीच करत बसतोय. अरे मग तू अजूनही काम काहीच केलेलं नाही आहे का, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना तो म्हणत असतो की आता तुला जसं वाटतंय ना तसं मी जर तिकडे जाऊन काही बोलायला गेलो तर तुला असं वाटतं का ती सगळीजणं माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवतील, ते लोक माझ्यावर काही विश्वास वगैरे ठेवणार नाही आहेत. त्यामुळेच ना मी तुला सांगतोय की हे बघ, ठरवलंय हे सगळं कसं आणि काय कसं सांगायचं ते, कारण माझं प्लॅनिंग ठरलेलं आहे. ते म्हणजे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, कल्पनाला मी काही सांगायला जाणार नाही आहे, जे काही आहे ते मी अस्मिताला सांगणार आहे. अस्मिता काम पुढे करेल. अस्मिता काहीच करू शकणार नाही आहे. मला वाटलं होतं की तू हे सगळं कल्पनाला सांगशील, कल्पनाला सांगायला गेलो तर कल्पना माझं स्वागतच करणार आहे ना सुभेदारांच्या घरात, असं बोलतेस तू, तिथे मला कोणीही विचारत नाही, मग काय होणार आहे पुढे. मग तेव्हाच ना हे सगळं काही ऐकल्यानंतर ती म्हणत असते पण अस्मिता काय करणार आहे. अगं मला माहिती आहे ना, अस्मिताला जेव्हा तिच्या भावाबद्दल समजेल ना तेव्हा मला माहिती आहे की अस्मिता जी आहे ना ती कोणताही विचार करणार नाही, ती तडक जाऊन तिच्या घरी बोंबाबोंब करायला सुरुवात करेल. ही गोष्ट तिची मला माहिती आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी जे काही करतोय ना ते ठरवून करतोय. असं देखील आता इकडे असणारा हा सचिन जो आहे तो प्रियाला बोलत असतो. प्रिया बोलत असते की ते काय आहे ना जेलमध्ये असल्यामुळे माझं डोकं चालत नसेल, तुझं डोकं फास्ट चालतंय, बघ पापा कर तुझ्या बरोबर मर्जीने. पण तेव्हा आता फोन ठेवताना सुद्धा सचिन सारखाच सांगत असतो की पुन्हा मला कॉल करू नको, जर काही असेलच ना तुला निरोप द्यायचा तर मी तुला भेटायला येईन तेव्हा मला सांग, पण मला सारखे कॉल करत बसू नको, असं देखील आता म्हटलेलं असतं. आता प्रियाही म्हणत असते की हो हो चालेल. मग आता प्रियाने एवढं सगळं म्हटल्यानंतर ना इकडे फोन ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते की कधी हा सांगतोय, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घरात कळतील तेव्हाच तर माझी सुटका करायला ही लोक येतील. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा घरी आलेले असतात आणि मग दारावर आलेल्या सायलीला पाहून घरातले सगळेजण खुश होतात. आणि मग आता सायली ही पळत पळत जाऊन आधी कल्पनाला मिठी मारते. कल्पनाला मिठी मारून झाल्यानंतर आता ती मिठी मारायला प्रतिमाला सुद्धा जाते. आता सायलीला नेमकं झालंय का हे कोणालाच कळत नसतं, कारण अचानक येऊन हे सगळं मिठी वगैरे मारण्याचं जे काही चालू असतं, जे की कधीचपर्यंत आता सायलीने केलेलं नव्हतं आणि सायली अशी का वागायला लागली हा मोठा प्रश्न ना आता पडलेला असतो. तेच आता प्रतिमा आत्यांना सुद्धा ती घट्ट मिठी मारते, कारण तिला आता कळलेलं असतं ना की ही सगळी माणसं आपली जीवाभावाची आहेत आणि म्हणूनच मग आता ती मिठी मारत असते. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना, सायली जी आहे ती सुमनला सुद्धा घट्ट मिठी मारते आणि सुमनला सुद्धा मिठी मारल्यावर कळत नसतं की हे नेमकं झालंय तरी काय. मग तेव्हाच ना सुमन म्हणत असते की अगं सायली बाळा तू कुठे गेली होतीस, आम्हा सगळ्यांना तुझी किती काळजी वाटत होती. त्यावर आता सायलीच्याबद्दलच अर्जुन सांगू लागतो आणि म्हणत असतो की ती ना खरं देवळात गेली होती, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का ती तिथेच असेल, तर ती तिथेच होती, त्याला देवळात भेटली तसं मी तिला घेऊन आलो. आणि तुम्हाला तर माहिती आहेत ना प्रेग्नन्सीमध्ये कसे मूड स्विंग्स होत असतात, तिचं तसंच काहीतरी सुरू आहे, असंही आता अर्जुन उगाचच घरातल्यांना सांगत असतो. तेच आता सायलीला सांगितलं जातं की जा आता थोडा आराम कर. अश्विन म्हणत असतो की अर्जुनने बरोबर ओळखलं होतं की तू देवळातच असशील ते, आणि बरोबर तू देवळातच निघालीस. आणि त्यानंतर आता सायली म्हणत असते की हो मी ना थोडा आराम करते, मला थोडं अस्वस्थ वाटते. मग आता अर्जुनही म्हणत असतो की चल मी तुला रूममध्ये घेऊन जातो. अर्जुन आणि सायली आता रूममध्ये जायला निघतात. तेच आता सायली जी आहे ती मात्र सगळ्यांचा निरोप वगैरे घेते आणि ती अर्जुनसोबत आता रूममध्ये जाते. अर्जुनसोबत जेव्हा ती आता रूममध्ये जात असते ना तेव्हा मात्र इथे सगळीजणं सायलीकडे आणि अर्जुनकडे पाहत असतात. एका अर्थी बरंच झालं, सगळं नीट झालं, पण तेव्हाच ना इकडे प्रश्न हा पडलेला असतो कल्पनाला की सायलीने असं अचानक येऊन सगळ्यांना
मिठी मारणं आणि त्याचसोबत या सगळ्या काही गोष्टी, हे सगळं काही कसं काय सायली करते मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे याचा आणि या सगळ्याचा काय तारतम्य आहे. पण आता जर आपण विचारायला गेलो तर पुन्हा ती या सगळ्याचा त्रास करून घेणार. जसं की अर्जुन म्हणाला, ती आता थोडी स्ट्रेसमध्ये आहे तर आपण तिला सांभाळून घेऊया, नको तिला काही विचारायला, असंही आता इथे असणारी ही प्रतिमा कल्पनाला समजावत असते. मग आता ती म्हणत असते की बरोबर आहे. दुसरीकडे अश्विन म्हणत असतो की चला मलाही जायला हवं, कारण सायली वहिनीला बरं नव्हतं म्हणून मी हॉस्पिटलमधनं घरी थांबलो होतो, पण मलाही आता जावं लागेल कामासाठी, असंही आता अश्विन जो आहे तो प्रतिमा आणि कल्पनाला म्हणत असतो. त्यावर कल्पना म्हणत असते की बरं ठीक आहे येतो. आणि तेव्हाच ना सुमन आता म्हणत असते की मी त्या दोघांसाठी ज्यूस वगैरे बनवते. आणि मग इथे प्रतिमा कल्पनाला म्हणत असते की आज सायलीच्या आवडीचा सगळा स्वयंपाक बनवूया, म्हणजे सायलीचा मूडही ठीक होईल, सगळं काही नीट होईल. मग आपण निवांत तिला विचारूया की ती कुठे होती आणि कुठे नाही ते. त्याचबरोबर दुसरीकडे आता इकडे महिपतचा हा दरबार भरलेला असतो. महिपतच्या दरबारात त्याचे सगळे भक्त आलेले असतात. तेच एक मोठी भक्त महिपतची आलेली असते आणि तिथे येऊन महिपतचे अक्षरशः पायच पडत असते आणि ती महिपतला म्हणत असते की खरंच ना तुमच्यामुळे ना मी खूप मोठ्या संकटातून सावरली आहे. तुम्हाला काय सांगू बाबा, खरं तर ना मला असं वाटत होतं की माझं काय होईल, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत होतात. तुमची मी सेवा केली, तुमचा फोटो मी घरात लावला, त्यानंतर माझी एवढी प्रगती झाली आहे ना की आता मला सगळं काही ना तुमच्या हवाले करून टाकायचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आहेत ना की तुम्हाला काय सांगू, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच आता महिपत म्हणत असतात की सगळीजणं चांगली कर्म करत राहा, सगळ्या काही गोष्टी चांगल्याच होतील, तुम्ही काळजी करू नका, असंही आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा महिपतच्या नावावर तिने आता प्रॉपर्टी करायचं सुद्धा ठरवलेलं होतं. म्हणजेच ती आता म्हणत असते की मी ना 10 एकर जमीन तुमच्या नावावर करते, ती 10 एकर जमीन ना तुम्ही आश्रमासाठी उभी करा, असंही आता सांगितलेलं असतं. महिपत म्हणत असतो की ए मुली, मला कशातही अडकवू नकोस, मला आता या सगळ्यामध्ये काही रस राहिलेला नाही, जे काही करतोय मी ते सगळं काही माझ्या भक्तांसाठी करतोय, त्यामुळे तुम्ही सुद्धा ना माझ्यावर कोणते उपकार करू नका, असंही आता म्हटलेलं असतं. आणि आता एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा ती मुलगी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही सगळं काही भक्तांसाठी करता, मग मीच तुम्हाला सांगते की हे बघा, हे तुम्हाला मी पेपर देते, या पेपरवर ना तुम्ही सह्या करा, तुमच्या नावावर ही जमीन होऊन जाईल. आणि तुम्हाला सांगते ना, ही एकदा का तुमच्या नावावर जमीन झाली ना की बघा इथे एक आश्रम चालू करते, फक्त ही जमीन तुमच्या नावावर असेल, पुढे काय करायचं ना हे सगळं काही मी बघते, असंही आता सांगितलेलं असतं. पण महिपत मात्र या सगळ्यासाठी तयार होत नसतो. पण ती आता महिपतला रिक्वेस्ट करत असते, महिपतला म्हणत असते की प्लीज प्लीज असं करू नका, ऐका माझं, मी काय म्हणते ते. मग आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता महिपत तयार होतो आणि महिपत म्हणत असतो की ठीक आहे, मी सही करायला तयार आहे, मग दे बरं पेपर इथे. मग आता ते पेपर मागितले जातात आणि मग काय, पेपर जेव्हा आता दिले जातात ना तेव्हा त्या पेपरवर सही करायला महिपत जात असतो. पण सचिन हे सगळं काही पाहत असतो. सचिन आता महिपतला अडवतो आणि म्हणतो की हे काय करताय तुम्ही अण्णा, तुम्ही आधी हे पेपर तरी वाचले, पेपर वाचायच्या आधीच तुम्ही सही वगैरे कशी काय करताय, मला नाही आवडली तुमची ही गोष्ट, आजकालच्या ह्याच्यामध्ये ना कोणीही कोणाला फसवू शकतं आणि मग तुम्ही कसे काय या सगळ्यावर सह्या करताय, मला नाही आवडलं आहे तुमचं हे सगळं काही, आताच्या आता ना तुम्ही हे सगळं चुकीचं करताय, असं सचिन म्हणत असतो. मग सचिनला ते म्हणत असतात की काय करायचं आहे मला तर फक्त एवढंच दिसतंय की जे काही आहे ते व्यवस्थित त्या मुलीच्या मार्गी लावावं. ती मुलगी जी आहे ती म्हणत असते मी का फसवू, मी जे काही सांगतोय ते खरं सांगतोय, मला कोणताही फसवायचा हेतू नाही आहे, असंही आता रिक्वेस्ट करत असतो ती म्हणत असते. तेव्हा सचिन म्हणत असतो की मी काही झालं ना तरीसुद्धा आधी बघणार आहे पेपर आणि मगच या पेपरवर सह्या करणार आहे. मग आता ती जी आहे ती फाईल त्या मुलाकडेच म्हणजे सचिनकडे देते आणि सचिनला म्हणते मी खरंच सांगते, मी तुमच्यासोबत काहीच फसवी करत नाही आहे, बघा तुम्ही. मग जेव्हा तो आता पेपर बघतो तेव्हा तर आता सचिनच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण खरंच ना त्या पेपरमध्ये ना असं असतं की 10 एकर जमीन आहे ना इकडे त्या
महिपतच्या नावावर होणार असते. आणि हे सगळं बघून तर आता सचिनचे रंगच उडून जातात चेहऱ्यावरती. सचिन म्हणतो खरंच की ही मुलगी कोणताही मागचा पुढचा विचार न करता महिपतच्या नावावर प्रॉपर्टी करते. महिपत मग आता त्या ह्याच्यावर सह्या करत असतो, कारण सचिनला सुद्धा या सगळ्यामध्ये इंटरेस्ट वाटत असतो ना, कारण या मुलीने आता महिपतच्या नावावर 10 एकर जमीन केली आहे म्हटल्यावर या सगळ्यामध्ये आपलाच फायदा आहे हाही विचार ना आता इथे असणारा हा सचिन करू लागतो. मग सचिन आता महिपतला अडवत नाही, महिपत आता त्या पेपरवर सह्या करतो. तर ती मुलगीसुद्धा आता धन्य पावलेली असते. तेच अर्जुन आणि सायली ते बोलत असतात. त्याच वेळेला अर्जुन सायली जेव्हा एकमेकांसोबत बोलत असतात ना, तेव्हा भूतकाळातील गोष्टींमध्ये अर्जुन हरवून गेलेला असतो. त्याला आठवतं की लहानपणी तो तन्वीवर किती प्रेम करायचा, म्हणजेच तन्वी दिसली की तिच्यापर्यंत पळत यायचा, तन्वीला अगदीच ना फुलाप्रमाणे जपायचा. ह्या सगळ्या काही गोष्टी आठवतात लहानपणीच्या. आणि म्हणूनच मग आता सायलीकडे अर्जुन एकटक बघत असतो. त्यावर आता सायली म्हणत असते की काय झालं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की इतकी वर्ष झाले आता आपलं लग्न झालं तेव्हापासून आपण दोघं समोरासमोर होतो, पण मी ओळखू शकलो नाही, पण आता मला 100% खात्री आहे की तूच आमची तन्वी आहेस ते. मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की एवढंच सगळं होऊन चालणार नाही ना, आपल्याला या संदर्भातले पुरावे गोळा करायला लागणार आहेत. मग त्यासाठी नेमकं काय करावं लागेल. त्यावर अर्जुन म्हणत असतो की मला असं वाटतं की हे सगळं तर आपण करूयाच, पण या सगळ्याबरोबर ना आपण अजून एक गोष्ट ही सुद्धा करायला हवी की बघ आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना असं वाटते की त्यांची तन्वी अजूनही कुठे गेलेली आहे काय माहिती. पण आपण आहे ना जर DNA टेस्ट केलं, म्हणजेच प्रतिमा आत्या आणि तुझी, तिथे पण आपल्याला काही गोष्टी रिअलाईज होतील. त्याबरोबर आता अर्जुनला लक्षात येतं की त्या दिवशी आपण जेव्हा त्या लॅबमध्ये गेलो होतो तेव्हा त्या लॅबमध्ये सॅम्पल दिले होते प्रियाचे. मग प्रियाने सुद्धा एक सॅम्पल दिले होते का, तर तिचा रिपोर्ट मॅच करण्यासाठी. मग प्रियाने दिलेले सॅम्पल जे आहेत ना ते आहेत आपल्याकडे, आणि मग तुझे आताचे हे सॅम्पल आपण मॅच करून बघायचे, म्हणजे दोन्ही सॅम्पल सेम आहेत का हेही समजतं. सायली म्हणते खरंच का, एवढं सगळं पुढे गेलं आहे का. अर्जुन म्हणतो की हो, आता हे सगळं काही एवढंपर्यंत पुढे गेलं आहे कारण तुला सांगू का, मी आधीच लॅबवाल्याला विचारलं होतं की हे सगळं आपल्याला करता येईल का. म्हणजे बघा, आधीचा जो काही प्रियाने दिलेला केस आणि आता तुझा घेतलेला केस हे एकच माणसाचे आहेत का हे समजेल. म्हणजे प्रियाला सुद्धा माहिती होतं की तू तन्वी आहे, हे जर आपल्याला कळलं ना तर आपलं काम अजूनच सोपं होईल, असं देखील आता अर्जुन हा सायलीला बोलत असतो. सायली ही अर्जुनला म्हणते की हे एक बरं झालं, हे असं झालं ना तर खरंच बरं होईल, असंही आता सायली अर्जुनला सांगत असते. तेच दुसरीकडे सुमनने आता छान असं सरबत वगैरे बनवलेलं असतं आणि सुमन आता हे सरबत नेऊन ना सायली आणि अर्जुनला देणार असते. तेच दुसरीकडे तिथे आता प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमाने हे पाहिलेलं असतं. त्यामुळे प्रतिमा सुमनला म्हणते की देतेस ते सरबत, मी त्यांना देऊन येते, तोपर्यंत जेवणाची तू सुरुवात कर. असं बोलून आता प्रतिमा आत्याने सुमनकडनं ते सरबत घेतलेलं असतं आणि ते सरबत ती स्वतः द्यायला जात असते. कारण आहे ना तिला आता थोडं बोलायचं असतं सायली आणि अर्जुनसोबत, कारण सायली न सांगता अशी सारखी बाहेर पडत होती ना, त्यामुळे प्रतिमा आत्यांना या सगळ्याचा त्रास होत होता आणि त्यामुळे प्रतिमा आत्या आता सरबत घेऊन निघतात. तेच दुसरीकडे आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की आपण ह्या सगळ्या काही गोष्टी करूयात, त्याचसोबत प्रतिमा आत्यान तुझा DNA टेस्टसुद्धा करूया, म्हणजे आपल्याला अजून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असंही आता अर्जुन सायलीला बोलत असतो. सायली म्हणत असते की बरोबर आहे तुमचं. त्याच वेळेला अर्जुनला तो त्या दिवशीचा घडलेला लॅबमधला प्रसंग आठवतो, ज्या डस्टबिनमधनं तो केस काढलेला होता, जो की फुल्ली करून ठेवलेला होता त्या केसचा, आणि सायलीच्या केसांची आता पडताळणी अर्जुन करून घेणार असतो, जेणेकरून त्याला समजायला हवं की तो केस सायलीचाच होता की अजून कोणाचा. म्हणजेच त्यावरनं समजेल ना की खरंच तूच तन्वी आहेस, म्हणजे प्रियाने सुद्धा ही सगळी खात्रीपूर्वक सांगितलेलं होतं करून तेव्हाच. मग तेव्हा सायली म्हणत असते की जेव्हा हे सगळं जेव्हा समजेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने मी रविराज काका आणि प्रतिमा आत्यांसमोर, म्हणजेच रविराज किल्लेदार आणि त्याचसोबत प्रतिभा किल्लेदार यांची मुलगी आहे हे सगळ्या जगाला ओरडून सांगू शकते, असं देखील आता सायली बोलत असते. आणि दारावर प्रतिमा आत्या आलेल्या असतात आणि प्रतिमा आत्याने हे काही बोलणं बहुधा ऐकलेलं नाही आहे, पण प्रतिमा आत्या आता म्हणतात की सायली काय बोलतेस हे सगळं. त्यावर अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो आणि दाराकडे अर्जुन आणि सायली पाहत राहतात. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अर्जुन सायलीला आता
बोलत असतो की अजून काही आपण पुरावे शोधायला हवे. सायली म्हणत असते की जसं की तुम्ही म्हणताय ना तुळशीपत्र, ते तुळशीपत्र माझ्या पायावर सुद्धा आहे आणि असं बोलून ती दाखवत असते. पण तेव्हाच ना तिच्या पायाला तिथे डाग पडलेला असतो जिथे तुळशीपत्र असतं, कारण तिचा पाय ना तव्यावर चटका लागून भाजलेला होता आणि ही सगळी गोष्ट ना आता आठवू लागते. तेच दुसरीकडे आता पूर्णाजीने सायलीच्या गळ्यामध्ये चैन घातलेली असते आणि त्यामुळे सायलीला भूतकाळातील गोष्टी पुन्हा एकदा आठवू लागतात. तेच आता सगळीजण एकत्र जमलेले असतात. सायलीसुद्धा असते ह्या सगळ्यांमध्ये आणि तेव्हाच ना सुमन येते आणि सुमन म्हणते की तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे, थांबा मी कोणाला घेऊन आले बघा. आणि तिथे आता ती नगराजचा मुलगा राकेश याला घेऊन आलेली असते आणि सगळ्यांनाच त्याला बघून धक्का बसतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.